Hello student, I am Professor Sahan Amy. Welcome to Basic Mathematics Diploma Lecture Series. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण लेक्चर नंबर 51 मध्ये बघितलं होतं. काही इक्वेशन काढले होते लाईनची. ओके, आणि लाईनची इक्वेशन काढण्यासाठी वेगवेगळे फॉर्म आपण बघितले होते. ओके, पहिला फॉर्म बघितला होता इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड स्लोप पॉइंट फॉर्म. ओके, स्लोप पॉइंट फॉर्म आपण बघितला होता y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1. आणि जर दोन पॉइंट मधून लाईन जात असेल तर त्या लाईनचे इक्वेशन काढण्यासाठी फॉर्म्युला बघितला होता y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इक्वल टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2. स्लोप पॉइंट फॉर्म बघितला होता x अपॉन a प्लस y अपॉन b इक्वल टू 1. ठीक आहे, या पद्धतीने आपण मागचे काही लेक्चर बघितले होते. ठीक आहे, आता इंटरसेक्शन पॉइंट ऑफ टू लाइन्स आपण कसा काढायचा ते बघूया. इंटरसेक्शन पॉइंट आणि त्यावरचे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे. पॉइंट ऑफ टू लाइन्स आणि एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे. इंटरसेक्शन पॉइंट ऑफ टू लाइन्स म्हणजे समजा ही एक लाइन आहे. ओके, आणि ही एक लाइन आहे, दोन लाइन आहे. आणि याचा हा इंटरसेक्शन पॉइंट फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला आपण बघणार आहे कसा फाइंड करायचा आहे. जे आपण पहिले शिकलेलो एकदम सोपे. बघा, पहिला चॅप्टर तुम्ही बघितला होता कोणता, डिटरमिनंट. आणि ह्या डिटरमिनंटचा यूज करून आपण हा जो आहे इंटरसेक्शन पॉइंट आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे, कन्सिडर टू लाइन्स. कन्सिडर टू लाइन्स. इथे डायग्राम मध्ये आपण बघितलेलं टू लाइन्स काढल्या. बघा, दिसतंय का? समजा ही पहिली लाइन आहे L1 आणि ही L2, दोन लाइन्स आहे. ओके, कन्सिडर टू लाइन्स A1x प्लस B1y इक्वल टू C1 and second line A2x plus B2y equal to C2. ओके, मला x आणि y फाइंड करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या चॅप्टर मध्ये डिटरमिनंट चॅप्टर मध्ये आपण दोन इक्वेशन सॉल्व्ह केले युजिंग डिटरमिनंट. ओके, मग आता जर मला याचा d लिहायचा असेल तर काय, d इक्वल टू, ओके, हे शिकलेला आत लक्षात घ्या, A1 B1 दिसतं का, A1 B1 आणि इथे सेकंड रो लाइन A2 B2 झालेले आहे. ओके, व्हॉट इज द सोल्युशन ऑफ दिस डिटरमिनंट? किती रो आहे, किती कॉलम आहे? करेक्ट, दोन रो आणि दोन कॉलम. म्हणजे त्याचा व्हॅल्यू काढण्यासाठी काय करतो आपण, A1 इंटू B2 मायनस B1 इंटू A2. हा झाला D. त्यानंतर आपण dx फाइंड करतो. dx इक्वल टू, आता dx इक्वल टू फाइंड करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे हा जो A1 A2 हा कशा रिप्लेस करायचा आहे, C1 C2 ने. म्हणजे आपल्याला dx ची व्हॅल्यू भेटणार आहे C1 C2 B1 B2. ओके, सेम बाय कॅल्क्युलेटिंग C1 इंटू B2. करेक्ट झालेलं आहे. C1 इंटू B2 मध्ये मायनस साइन द्यायचंय, B1 इंटू C2. करेक्ट. आता त्यानंतर आपल्याला dy फाइंड करायचा आहे. हेच dy इक्वल टू, आता इथला हा जो आहे ना d मधला B1 B2 कशा रिप्लेस करायचा, C1 C2 ने. A1 A2 तसाच ठेवायचा आहे. B1 दिसतोय B1 आणि B2 रिप्लेस बाय C1 C2 C1 C2. Hence we get A1 C2 minus, okay, cross multiplication, A1 C2 minus C1 A2, and we get finally P of x y
म्हणजे मला हा पॉइंट फाइंड करायचा आहे. हिज फॉर्म्युला इज वी नो दॅट dx upon d and dy upon d. सर्वांना पॉइंट कसा फाइंड करायचं कळालंय. जे ऑलरेडी शिकले तुम्ही डिटरमिनंट या चॅप्टर मध्ये, त्या चॅप्टरचा यूज करून आपण दोन लाईनचे इक्वेशन सॉल्व करून एक्स वाय च्या व्हॅल्यू आपण फाइंड करतोय. ठीक आहे, यावरचा प्रॉब्लेम घेऊया. एक्झाम्पल नंबर 1. Find the equation of line passing through the point. Find the equation of line passing through the point. Point 25 and the point of intersection of the lines. The lines are x plus y equal to 0 and second line 2x minus y equal to 9. प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या. प्रॉब्लेम काय विचारलेला आहे, सगळ्यात महत्त्वाचं एक पॉइंट दिलेला आहे. ओके, फाइंड द इक्वेशन लाइन पासिंग थ्रू द पॉइंट and the point of intersection of the lines. Okay, means here point of intersection of line पहिला फाइंड करून घेऊया. एक पॉइंट दिलेला आपल्याला, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाइन्स. ओके, लाइन कोणती आहे, x प्लस y इक्वल टू 0 and सेकंड 2x मायनस y इक्वल टू 0. आणि यासाठी आपण वरती बघितलं तर डिटरमिनंट मेथडने आपण फाइंड करू शकतो. d इक्वल टू सांगा करेक्ट 1 2 1 मायनस 1 इक्वल टू. ओके, सॉल्व केलं होतं आपण इथे 1 इंटू मायनस 1 मायनस 1 इंटू 2. जर कॅल्क्युलेशन केलं याचा आन्सर येतं -3. आता dx फाइंड करायचा आहे. dx इक्वल टू, आता dx इक्वल टू म्हणजे 1 आणि 2 कशाने रिप्लेस करायचं आहे, इथे 0 आणि 9 ने मग करूया. इथे 0 9 1 minus 1. Hence we get equal to 0 into minus 1 minus 1 into 9. Hence we get equal to 0 into minus 9 minus, okay, it is minus, hence we get answer is -9. Getting dx. आता dy काढूया. dy equal to, आता हा रिप्लेस करायचा 1 आणि मायनस 1 2 तसंच राहणार आहे. 1 2 तसंच 1 minus 1 0 9 ने रिप्लेस करायचे 0 9. समजतंय का. d कसा फाइंड केला, 1 इथे 1 इथे 1 आहे, इथे 2 आणि इथे काय -1. d फाइंड केला, नंतर काय फाइंड करायचा, dx फाइंड करायचा आहे. dx फाइंड करण्यासाठी जे एक चे कोएफिशिएंट 1 आणि 2 हे कशा रिप्लेस करायचे 0 आणि 9 ने, बाकी सेम राहणार आहे. नंतर y फाइंड करण्यासाठी y चे कोएफिशिएंट 1 -1 रिप्लेस करायचे कॉन्स्टंट ने 0 आणि 9 ने, त्याला कॅल्क्युलेट करायचे 1 into 9
मध्ये कोणतं साइन मायनस 0 into 2. Hence we get equal to 1 into 9 9 minus 0 म्हणजेच इथे येईल 9. Okay. Hence we get the point okay. Hence intersection point section point. आता इंटरसेक्शन पॉइंट फाइंड करूया आणि तो तुमचा आहे x y. x कसा फाइंड करतो dx अपॉन d करेक्ट आणि y कसा फाइंड करतो dy अपॉन d. तर मला वाटतं dx तुम्हाला माहिती आहे काय आला तुमचा dx आलाय -9 अपॉन -3. dy आलाय 9 अपॉन -3 म्हणजेच पॉइंट आला तुमचा इथे 3 आणि इथे -3 म्हणजेच पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज इंटरसेक्शन. ओके म्हणजेच x y भेटला. By given information required line passing through the दिले ना given line passing through the point we are given passing through the point कोणत्या पॉइंट मधून जाते दिलेले आपल्याला वरती 2 आणि 5. गिवन दिस इज अ गिवन बघा आता है ना 2 आणि फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट 2 5. ओके आणि या अँड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे हे ज्या दोन लाईन आहे त्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून जाते आणि तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण काढलेला आहे. एक पॉइंट दिलेला आहे आपल्याला फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट 2 5 अँड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढला का पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे पहिला एक पॉइंट दिलाय आणि नंतर अँड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे दुसरा पॉइंट भेटलाय. जर दोन पॉइंट माहित असतील तर त्या लाईनचं इक्वेशन फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. ओके सर्वांना समजतंय. पहिला एक पॉइंट दिला होता आणि दुसरा एक पॉइंट फाइंड केला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे दोन पॉइंट आपल्याला भेटलेले म्हणजे रिक्वायर्ड लाईन पासिंग थ्रू द 2 पॉइंट्स. रिक्वायर्ड लाईन समजते का पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 3 3 आता काढलेला आहे आणि पहिले दिलेले गिवन लाईन पासिंग थ्रू द पॉइंट 2 5. ओके म्हणजेच लाईन 2 5 मधून जाते आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून जाते म्हणजेच आपल्याला दोन पॉइंट भेटले बघा हा एक आणि हा एक हा दिलेलाच आहे आणि आता आपण काढलेला आहे म्हणजे रिक्वायर्ड लाईन पासिंग थ्रू द 2 पॉइंट्स पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. ओके जो पहिला पॉइंट दिलेला आहे 2 आणि 5 आणि दुसरा काढलेला आहे आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तो किती आलाय 3 -3. ओके हेच इक्वेशन ऑफ लाइन बाय 2 पॉइंट फॉर्म. 2 पॉइंट फॉर्म का यूज करतोय समजते पहिला एक पॉइंट दिलेला आहे आणि इंटरसेक्शन ऑफ लाइन वर दुसरा पॉइंट फाइंड केलाय. ओके मग आता 2 पॉइंट फॉर्म तर x1 y1 काय x1 y1 करेक्ट 2 5 सांगा x2 y2 काय x2 y2 किती आहे 3 -3 दिसतंय का 3 -3 दिसतंय का. ओके इथे लिहितो दिसत नसेल तर x2 y2 इक्वल टू 3 -3. ओके
आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येते एक पॉइंट दिलाय, दुसरा पॉइंट कशावरनं काढलाय, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन वरनं काढला, म्हणजे दोन पॉइंट भेटले. दोन पॉइंट भेटले असतील तर कोणता फॉर्म यूज करायचा आहे, 2 पॉइंट फॉर्म यूज करायचा आहे. ओके, आणि काय फॉर्म्युला सांगा, y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इक्वल टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2. हा फॉर्म्युला बघितला होता बरोबर. आता व्हॅल्यू पुट करूया. y मायनस y1 काय, y1 5 अपॉन y1 तुमचा 5 आहे मायनस y2, पुढे y2 दिसतोय, y2 किती आहे, y2 इज -3 आणि मायनस नेहमी काय टाकायचं आहे, ब्रॅकेट मध्ये टाकायचं आहे, शिकवलं ना. ओके, x मायनस x1 बघा, x1 किती तुमचा 2 दिसतोय का, 2 अपॉन x1 2 मायनस x2 काय, x2 दिसतोय काय, x2 3. ओके, आफ्टर कॅल्क्युलेटिंग वी गेट, सिंप्लिफाय करूया, हेन्स वी गेट y मायनस 5 अपॉन, करेक्ट, मायनस मायनस प्लस 3 इक्वल टू x मायनस 2. ओके, इथे आलं 2 मायनस 3, x1 आहे तुमचा 2 आणि x2 आहे 3. ओके, आता 2 मायनस 3 म्हणजे येणार आहे -1. नेक्स्ट स्टेप, हेन्स वी गेट y मायनस 5 प्लस 3 किती, 8 इक्वल टू x मायनस 2 अपॉन -1. आता याच्या पुढची स्टेप महत्वाची, हा -1, ओके, याला मल्टिप्लाय होणार ब्रॅकेट, आणि हा 8 याला मल्टिप्लाय होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सर्वांच्या लक्षात येते, हा 8 ह्या ब्रॅकेट क्रॉस मध्ये -1 हा डिवाइड इकडे मल्टिप्लाय होणार आणि 8 डिवाइड ह्या साइडला मल्टिप्लाय होणार. येस, वी गेट द आन्सर. बघूया, -1 इंटू y मायनस 5 इक्वल टू 8 इंटू x मायनस 2. ओके, परत लक्ष द्या, हा जो 8 आहे हा इकडे जाणार आहे. ओके, आणि हा -1 इकडे जाणार आहे. सर्वांना दिसतंय. व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप, कारण आपल्याला स्टेप येत नसतात म्हणून आपल्याला मॅथमॅटिक्स अवघड जातं. ऍक्च्युअली मॅथमॅटिक्स अवघड नाही. ओके, हे जे स्टेप्स फॉलो करतोय आपण या 5वीच्या I, -1 इंटू y इज -1, मायनस मायनस काय येणार आहे, +5 इक्वल टू, ओके, 8 इंटू x इज एट x, 8 इंटू 2 इज -2 आहे ना, -16 आणि नेहमीप्रमाणे ax प्लस by प्लस c या फॉर्मॅट मध्ये आपल्याला इक्वेशन पाहिजे म्हणून x पाहिला पाहिजे म्हणून याला इकडे आणलं -8x. ओके, इथे -y. ओके, कॉन्स्टंट टर्म 5 आणि इकडचा कॉन्स्टंट इकडे आणला +16 इक्वल टू 0. म्हणजेच वी गेट हियर -8x -y, ओके, +21 इक्वल टू 0. आता यालाच बदल करू शकतो, असं ठेवलं तरी काही फरक नाही, परंतु इथे मायनसने मल्टिप्लाय केलं सगळ्या साइन चेंज होणार. इथे प्लस होणार, इथे प्लस होणार आणि इथे मायनस होणार. म्हणजे इथे प्लस होणार, इथे प्लस होणार आणि इथे काय होणार, मायनस. म्हणजे 8x प्लस y -21 इक्वल टू 0. हे आणि हे इक्वेशन सेम इज द इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाइन. is the equation of required line. तर विद्यार्थी मित्रांनो परत बघा, लक्ष द्या इकडे, जो प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याचा आन्सर काढायचा होता. एक पॉइंट दिलेला आहे आणि दुसरा पॉइंट आहे ना, फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट. एक पॉइंट दिलाय आणि दुसरा पॉइंट
द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन वरनं भेटतोय. म्हणजे किती पॉइंट भेटतात? 2 पॉइंट भेटतात. म्हणून आपल्याला 2 पॉइंट फॉर्म यूज करायचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथे तुमचं क्लिअर होतंय प्रॉब्लेम मध्ये. आणि प्रॉब्लेम समजून घ्यायचा, मग सोल्युशन. प्रॉब्लेम मध्ये क्लिअर झालं, एक पॉइंट दिलाय आणि दुसरा पॉइंट कुठून भेटणार आहे? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वरनं. ओके, म्हणजे 2 पॉइंट भेटले. 2 पॉइंट असेल तर मग फॉर्म्युला वेगळा यूज करावा लागतो. 2 पॉइंट फॉर्म्युला y minus y1 upon y1 minus y2 equal to x minus x1 upon x1 minus x2. समझते हैं? ओके, go for next problem. Find the equation of line. Find the line passing through the intersection of two lines. Intersection. Line C is 4x plus 3y equal to 8 and ax plus y equal to 1, and parallel to the line is 5x minus 7y equal to 3. Find the equation of line passing through the intersection of two lines. आता इंटरसेक्शन ऑफ टू लाइन्स म्हणजे इंटरसेक्शन पॉइंट फाइंड करू आणि नंतर बघू पुढचं काय करायचंय. ठीक आहे, आधी बघायचंय फाइंड. बघा दिसतंय इंटरसेक्शन ऑफ टू लाइन्स दिसतंय. म्हणून आपण इंटरसेक्शन फाइंड करू आणि मग पुढचं बघू कोणता फॉर्म्युला यूज करायचा. आधी पहिला इंटरसेक्शन फाइंड करू. ओके, find the point of intersection of 4x plus 3y equal to 8 and ax plus y equal to 1. या दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉइंट फाइंड करूया. बाय कोणत्या रूलने? बाय क्रॅमर्स रूल, जो आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलेला आहे, डिटरमिनंट चॅप्टर मध्ये. क्रॅमर्स रूल, बाय क्रॅमर्स रूल. हेन्स वी गेट d इक्वल टू क्वालिटी कोण सांगतो 4 4 3 1 1. okay, equal to 4 into 1 minus 3 into 1. 4 into 1 4 minus 3 equal to allow. okay, 4 minus 3 1 sub dx फाइंड करूया. dx बरोबर dx मध्ये बघा हा जो x 4 1 1 चा कोएफिशिएंट 4 1 दिसतोय. 8 1 ने रिप्लेस करायचा आहे. 8 1 3 1 इक्वल 8 into 1 minus 8 into 1 minus
3 × 1 झालेलं आहे हा पार्ट. 8 - 3 म्हणजेच किती येईल 5. बरोबर ना. आता पुढे जायचंय, काय फाइंड करायचं आहे, करेक्ट dy फाइंड करायचा आहे. dy फाइंड करायचं असेल तर काय करावं लागतं बघा, लक्ष द्या. हा 4 1 तसाच ठेवायचा आहे आणि 3 1 म्हणजे y चे कोएफिशिएंट रिप्लेस करायचे 8 1 ने. 8 1 ओके. म्हणजे हा रिप्लेस करायचा आहे याने. समजतंय. म्हणजे वी गेट दिस. Hence we get 4 × 1 minus 8 × 1. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 1 minus 8 × 1. 4 × 1 correct 4. 8 × 1 8. Hence we get equal to -4. ओके. तर व्हॅल्यू भेटलेली आहे. आता पॉइंट फाइंड करू आपण. हेन्स point, what is the point? x1 y1 sorry x आणि y. The point is x y आणि x y चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे dx upon d आणि dy upon d. dx काय आहे सांगा. dx is 5 upon 1. dy आहे -4 upon 1. म्हणजेच पॉइंट किती आला 5 - 4 झालं. पॉइंट भेटला 5 - 4. आता जर इथे बघितलं पुढे म्हटलेले हे झालं इंटरसेक्शन. आता त्याच्या पुढचं अँड पॅरलल टू द लाईन दिसते ना. पॅरलल टू द लाईन दिसते. म्हणजे या लाईनचा स्लोप काढायचा आहे. म्हणजे आपल्याला जी लाईन आहे ज्या लाईनचा रिक्वायर्ड लाईनचा स्लोप काढायचा सॉरी रिक्वायर्ड लाईनचं इक्वेशन काढण्यासाठी बा ती इंटरसेक्शन मधून जाते आणि या लाईनला ती पॅरलल आहे म्हणून या लाईनचा स्लोप काढता येईल. आणि रिक्वायर्ड लाईन या गिवन लाईनला काय पॅरलल म्हणजे स्लोप काय असता इक्वल. ओके. given line required line parallel to given line. कोणत्या लाईनला पॅरलल आहे प्रॉब्लेम मध्ये दिले. रिक्वायर्ड लाईन पॅरलल टू गिवन लाईन. बघा इथे दिलेले का पॅरलल टू द लाईन. कोणत्या लाईनला पॅरलल आहे 5x - 7 5x minus 7y equal to 3 है ना. रिक्वायर्ड लाईन पॅरलल टू द गिवन लाईन. मग आता हिचा स्लोप काढता येईल. a काय तुमचा 5 b काय -7. मग स्लोप इज m1 equal to -a divided v म्हणजेच -5 डिवाइड -7 म्हणजेच इक्वल टू काय आला 5/7. समजतंय का. इज गिवन. म्हणजेच वी गेट हियर स्लोप m1 इक्वल टू काय m1 इक्वल टू 5/7. व रिक्वायर्ड लाईन पॅरलल टू द गिवन लाईन्स म्हणजेच दोघांचा रिक्वायर्ड लाईन स्लोप इक्वल टू ओके. रिक्वायर्ड लाईनचा स्लोप आपण m2 मानू. रिक्वायर्ड लाईन स्लोप m2. पण या दोन्ही लाईन रिक्वायर्ड लाईन गिवन लाईन काय पॅरलल आणि पॅरलल असेल तर m1 इक्वल टू काय असतो करेक्ट m1 इक्वल टू m2 फॉर पॅरलल लाईन. m1
म्हणजे m2 सुद्धा काय येणार आहे तुमचा सांगा m2 5/7 m2 is 5/7 समजलंय ओके म्हणजेच इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन in slope point form मध्ये बरोबर ना स्लोप किती आहे m इक्वल टू आताच काढलाय 5/7 ओके आणि पॉइंट काय आलाय 5-4 आहे ना 5-4 पॉइंट इज 5-4 यालाच आपण म्हणतो x1 y1 सर्वांना समजतंय स्लोप पॉइंट फॉर्म का यूज करतो कारण आपल्याला पॉइंट भेटलाय आणि स्लोप भेटलाय फॉर्म्युला y minus y1 equal to m into x minus x1 y minus y1 किती आहे -4 ब्रॅकेट मध्ये टाकायचा आहे m 5/7 x minus x1 आहे तुमचा 5 ओके नेहमीप्रमाणे परत इथे प्लस इन 4 इक्वल टू 5/7 x minus 5 ओके 7 परत मल्टिप्लाय होईल इथे ओके आणि 5 याला मल्टिप्लाय म्हणजे 7 into y plus 4 इक्वल टू 5 into x minus 5 याला जर कॅल्क्युलेट केलं 7y 28 इक्वल टू 5x minus 25 ओके 5x इकडे आला -5x प्लस 7y प्लस 28 आणि प्लस 25 equal to 0. Hence we get -5x plus 7y. Okay. 8 5 3 आणि हे 53 equal to 0 आणि हे आलं तुमचं इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन ओके कारण हे स्टेप आपण बघितलेले आहे म्हणून मी इथे फास्ट केले आला लक्षात आधीच्या प्रॉब्लेम मध्ये सेम स्टेप फॉलो केलेले आहे ओके इथे 53 आहे ओके आणि यालाच असं लिहू शकतो इथे प्लस इथे मायनस आणि परत इथे मायनस ओके साइन चेंज करायचे इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाइन इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाइन ओके समजलंय म्हणजे इथे काय या प्रॉब्लेम मध्ये काय भेटलं होतं आपल्याला काय दिलं होतं एक पॉइंट काढला आपण इंटरसेक्शन वरनं आणि दुसऱ्या लाईन वरनं स्लोप काढला म्हणून स्लोप पॉइंट फॉर्म यूज केला आणि दुसरी लाईन रिक्वायर्ड लाईनला काय होती पॅरलल असेल तर स्लोप काय असतात इक्वल लक्ष द्या म्हणून m1 इक्वल टू m2 परपेंडिक्युलर असेल तर m1 इंटू m2 इक्वल टू -1 भेटूया पुढच्या लेक्चरला ओके बाय